व्हिडिओमध्ये मायक्रोमीटरची माहिती आपण आज घेणार आहोत. त्याच्या अगोदर मायक्रोमीटरची गरज आपल्याला का पडली हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीच्या काळी स्टील रूल आणि आउटसाईड कॅलिपर याच्या मदतीने मोजमापन केलं जायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲक्युरेट मापन पद्धतीमध्ये फरक यायला लागला. त्यामुळं सूक्ष्म मापन पद्धतीमध्ये मायक्रोमीटरचा शोध 1848मध्ये मायक्रोमीटरचा शोध लावण्यात आला आणि हा शोध जीन पर्मर या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावलेला आहे. कधी 1848 साली. तर हे मायक्रोमीटर नट बोल्ट या तत्वावरती हे तयार करण्यात आलेलं आहे. जसं नट बोल्ट आपला फिरतो ना त्या पद्धतीमध्ये हे बनवण्यात आलेलं आहे. तर याचे आपण बॉडी पार्ट्स पाहूया. तर हा जो भाग आहे हा आहे याचा अँडव्हील. हा जो छोटासा भाग आहे याला काय म्हटलं जातं, अँडव्हील. आणि हा जो भाग आहे जो मुवमेंट केला जातो, हा पहा मुवमेंट होतोय ना, हा तर हा आहे स्पिंडल आहे. आणि त्याच्यानंतर हा आहे बॅरल, त्याला काय म्हटलं जातं, बॅरल. आणि हा भाग आहे थिंबल. हा आहे ब्लॉकनट. हा काय याचा ब्लॉकनट. आणि हे पहा याच्यावरती 0 ते 25 mm पर्यंत याच्यात आपण मापन करू शकतो. आणि याला रॅकेट म्हणून याला संबोधलं जातं. हा आहे रॅकेट. आणि मायक्रोमीटर हे आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात. आणि याच्यामध्ये आपण जॉब पकडण्याची जी ॲक्युरेसी आहे, सुरुवातीला आपण कसं कॅलिपरने सुरुवातीला माप घ्यायचं, हे माप आपलं हात जाऊन होऊ शकत होतं, म्हणजे व्हायचंच हे हात जाऊन याचं माप होत राहायचं. त्याच्यामुळे याचा शोध लागल्यानंतर एकदम जे आपल्या जॉब मापनमध्ये आपल्याला जो काही आपण जॉब मोडला जातो, कुठलाही पार्ट मोडला जातो, तो एकदम ॲक्युरेटीमध्ये आपला मोडला जातो. आणि कुठल्याही प्रशिक्षणार्थी असो किंवा ज्या प्रशिक्षणार्थ्याला याचं कुठलंही नॉलेज नाही, तो सुद्धा याला हँडल करू शकतो. हे सूक्ष्म मापनमध्ये येतं. याच्यानंतर एक असतो इनसाईड मायक्रोमीटर. हा जसा आउटसाईड आहे ना, हा आउटसाईडचं माप मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तशाच प्रकारे इनसाईड मायक्रोमीटरसुद्धा आपल्याकडे आहे. तो कशासाठी, जे आतील माप आहे त्याचे मोजमापन करण्यासाठी आपण कुठला वापर करतो, इनसाईड मायक्रोमीटर. हा कुठला आहे, आउटसाईड मायक्रोमीटर. तर हे सूक्ष्म मापनामध्ये आपण आज काय पाहिला, मायक्रोमीटर. याच्यानंतर आपण व्हर्नियर कॅलिपर, व्हर्नियर हाईट गेज या प्रकारचे सगळे काही इन्स्ट्रुमेंट आपण पाहिलेले आहेत.